बातम्या सविस्तर पाहूया। अंजली दमानिया आणि मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धनंजय मुंडे समर्थक आता आक्रमक झालेत। गुन्हा नोंद करण्यासाठी वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांचं 5 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। दमानिया आणि मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता मुंडे समर्थकांकडून केली जाते। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुंडे समर्थकांनी या मागणीसाठी ठिय्या आंदोलनही केलं। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून। स्वानंद, मुंडे समर्थक आता आक्रमक झालेले आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे, काय सध्या तिथे स्थिती आहे? 5 तासापासून जे वंजारी समाज बांधव आहेत ते बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आहेत। कारण ते मनोज जरांगे पाटील असतील, त्याबरोबर संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील आणि अंजली दमानिया असतील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे। त्याबरोबर बजरंग सोनवणे यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे। आणि आता आपण आपल्यासोबत आंदोलक आहेत आणि आपण या आंदोलकाला संवाद करणार आहोत। काय नेमकं तुमची मागणी आहे? जे मनोज जरांगे पाटलांनी जे परभणीच्या सभेमधून 2 जिल्हे परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांना घेऊन आमचा जो अल्पसंख्याक समाज आहे, ओबीसी समाज, यांना घरात घुसून मारण्याचे धमक्या दिलेल्या आहेत। आमचं नेतृत्व धनंजय मुंडे साहेबांना रस्त्यावर फिरून देणार नाहीत। हे जे त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे, दांड्याने मारू, हे कुठला कायदा आहे? यांच्यावर गुन्हे काय दाखल होत आहेत? आपल्यासोबत काही महिला आंदोलक देखील आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात। काही नेमके काय मागणी आहे तुमची? धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। हे सध्या आंदोलन सुरू आहे आणि गेल्या 5 तासांहून अधिक काळ हे आंदोलन सध्या सुरू आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर मुंडे समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात तसंच मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी एकच घोषणाबाजी या आंदोलकांनी लावून धरलेली आहे।